झालं का मालक भरून मालक म्हणते का मामा म्हणते? मामाचं पोरग म्हणायचं होतं हो. असं झालं. तर ते मालक मालक मामाचं पोरग म्हणता म्हणता मालकच आलं. अवघड आहे रे. अहो पुन्हा लक्षात आलं की मामाचं पोरग म्हणल्यावर रुसते ना. नवरा करून घेतलाय मामाचं पोरग पुन्हा मामाचं पोरग कसं म्हणावं असं ध्यानात आलं. असं झालं होय. आईला म्हणलं बायको का बिघडली काय करायला म्हणून? मामाचं पोरग म्हणलं आता घे काकाला उचलून. काय काय करायचं बाबू. मामाचं पोरग टाकून देऊ नका बरं का. ताकद आहे की मामाच्या पोराला ताकद आहे. ताकद काय? आता बघा मला ताकद येते या मोळा बांधायला. मूळ उतरली का आता? मूळ उतरली. आईच्या वाड गोळा करणं कोण तर वा काय एक झाड आहे टाक ना बाजूला मोळा बांधून दिला त्या बापाला. एक तर भेळ आहे द्या टाकून तिकडं साईडला टाका साईडला टाक मी बांधते. माझा कवळा पडतो. बांधून बांधतात कोण? दोनच मोळ्या भाजी का? दोन मोळ्या झाले की पुन्हा वाडा बांधते मग मी आहो. दोन मुळे फक्त बांधा. बरं दोन आणि गाडी बांध. हा दोन मोळ्याने एक आडवी मूळ बांधायची. बरं तुमच्या पायापेक्षा आडवी मूळ टाकायला सगळं उठाय. पहिलं 12 वाजता तर ऊन लागत नव्हतं. 10 लागायचं. आता 11 वाजता 10 करायला माणूस. आता 10 वाजले की लगेच ऊन लागायचं चालू होतं. मोठीलाच मूळ बांधली बरं का. आज काय उग सुनबाई पोरगान उग सांगत असतं उग देवाला गेलेत तर दीदी बी गेली त्यांच्या महाग लागून. मला वाटलं दीदी तरी जायची नाही. दीदी बी गेली महाग लागून त्यांच्या. दीदी म्हणली मला बी जायचं बाई म्हणली. बाळमामाला महागाचे लोक गेले तुम्हाला माहिती आहे का? हाय मला काय सकाळी तुम्ही विचारत होता दीदी कुठं या. दीदी म्हणजे पप्पाला सांगू नको आहे. सकाळात गेले ते पाठच. फिरून आता काय काय आणतात काय माहिती आपल्याला. फिरले असतील महागारी. फिरली असेल महागारी. लयच लवकर गेली मध्ये. राजाला काय वाडा दिसत ना इकडे येणं पुढं सरच्या. त्याला काय वाडा दिसत ना ये पुढं. काय उसाला वाड नाही उसाला आम्हाला वाडा दिसत नाही. तुला काही डबाकडे वाड काढून टाकले ते दिसत नाही. वाळून खट गेला उगा वाळून खट. त्याला वाळलं खाड वाड खाऊ वाटत नाही. त्याला कुठून आणावं आता इथं पिलाचं वाड. त्याला हाती घास पाहिजे चांगलं चांगलं खाया पाहिजे नाजूक आहे हो. विकत तरी वाड भेटून म्हणलं कुठेतरी कोतार गेल्यावर विकत बसून व्हायचं. हे वाळलं चिळलं तरी महाग लागून यावं लागायला लागलं याच वाड्याच्या. उपाची जनावर ठेवण्याच्या. मला वाडी कमी पडायला लागली बघा इथं. मोळ्या बांधायचं ते वाढ ना. भरली गाडी. बारकी मोळ बांधायचं किंवा पलीकडून घ्या का बारकी मोळी बांधून. आव मालक पलीकडून घ्या बारकी मोळी बांधून. हा
नाही म्हणून म्हणायली या. आव. औषध काय औषध मारायला का काय लय वास यायला लागला औषधाचा. एक वाढ त्याच्यामुळे एकच आळा घेतला बघा या मोळीला रचला आणि हिला एकच आळा घेतला. पुन्हा पलीकडे येऊन अलीकडे सोन्याचं झाड खायला लागला. सर मागं खा आता चांगलं चांगलं खाण्याचं लय मार खाता मला खात्या वाटण हिथून तिथून करायचं त्यांना हा घरी गेल्यावर म्हणजे काही बी येऊ द्या काय बी येऊ दे खाते तिथे छोट हे गोळा करते ना भाकरी वाळू घातल्या तिकडं चटणी बरोबर खायला दुपारच्याला चांगला पंगरा पसरून. तांब्या कोण नेला इथला तांब्या काय माहिती मुळा बांधायचे का बसायला एवढ्याच बारकी मुळी आता घ्या बांधून आता ती बारकी मुळीला नाही बांधलं. हा कटाळ्यामुळे नाही वाढत नव्हतं. नाही ना मालक बांधलंय ना वाड हा आज बांधलं वाड गार वाड आहे आता गार. आम्ही तर कसले बी टाकले काय करावं मग. ह्याने भरलं सगळं पलीकडून पलीकडे सगळं भरलं ह्याने भरला सगळं पलीकडा ऊस खरं मग तर भारीच आहे की. शिडी आली कोण लावायचीच की पोरा कवा ताटल्यावर काय तेच म्हणाले ना. अरे शिडी लावा आली कोण बेजार होऊ नका तसं. तांबे तिकडे आलास देवा आज कसला बस ड्रॉपला आहे तुमचा आज म्हणला तर लयच लांब आणलं आहे का नाही ड्रॉपला बघ तो. आज शेवट कुणाचं राहिलंय हे तो या बापाचं आहे ते आणि माझं शेवट कुठं आहे टाक माझं शेवट तिकडं आहे माझं शेवट नाही पाणी तिकडं हुडकेत आणि तिकडंच बसले प्यायचं ना पाणी प्यायचं आले बाबा मी हे कसं बी पडले रे असं भोपळ्याचं काम असतं या भोपळा म्हणायचं मला भोपळा पडला तुमचा हो खो घालतो तो भोपळा काय करावा तुला प्यायचं पाणी दापटा करायचं दिरा बाबा पाणी पिऊ त्या गोणीमध्ये भरायचं तुमच्यावाला हे आपलं हे त्याला कसं मारित आहे हे गुन्ह्याला चाबरा झालाय त्याला हाणार पलीकडे त्याला
ह्या इथला वाडा थोडंसं टाक सांगितलं गुन्ह्याला सांगित हे इथं गुन्ह्याला टाक वाळून टाकलं त्याने. हो बघ ना या इथला टाकी गुन्ह्याला टाक वाडा इथला ती बेळा बांधून घेते हा भारी सुटलाय